लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. जामखेड तालुक्यातील नान्नज इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सव, भव्य मिरवणूक, फटाक्याची आतषबाजी आणि नागेश गवळी यांच्या व्याख्यानानं मोठ्या उत्साहात साजरी करत स्नेहभोजनानं सांगता करण्यात आली. जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बाळासाहेब मोहोळकर, विश्वंभर भुजबळ, अतुल मोहोळकर, अशोक मोहोळकर, सचिन मंगळनेर, महेश मोहोळकर, भाऊ भुजबळ, चिंतामणी मोहोळकर आणि सर्व समाज बांधवांच्या संकल्पनेतून आणि पंचक्रोशीतील नागरिक आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिनांक 21 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत जल्लोषामध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यातच ढोल, ताशा, डीजे, संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी असल्यानं मिरवणुकीची रंगत काही न्यारीच जाणवत होती. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि तरुणाईचा जल्लोष पाहण्यासाठी घराघरातून माता भगिनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या आकर्षक मिरवणुकीनंतर रात्री 9 वाजता मान्यवर महेंद्र मोहोळकर, सुनील साळवे, उदय पवार, संतोष मोहोळकर, सुनील हजारे तसंच व्याख्याते नागेश गवळी यांच्या हस्ते आणि आयोजक कमिटीच्या उपस्थितीत महात्मा फुलेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच जयंती आयोजकांच्या वतीनं व्याख्याते नागेश गवळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नागेश गवळी यांचे महात्मा फुले यांच्या जीवनशैलीवर आधारित मार्मिक व्याख्यान झाले. या व्याख्यानातनं त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांनी किती संघर्ष करत समाज घडी बसवत समाजाच्या परिवर्तनासाठी लढा दिला, विषमता, स्त्री शिक्षण, जातीद्वेष, वर्णद्वेष संपवण्यासाठी आयुष्यपणास लावले. या आदी विषयावर उत्तम प्रबोधन करत उपस्थितांच्या टाळ्याचा प्रतिसाद मिळवला आणि व्याख्यानानंतर आयोजकाच्या वतीनं सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाविषयी आयोजकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून पुढील काळातही अशाच सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दलित वस्तीतला जात असताना एक ज्ञाना नावाचा मुलगा हा हुशार आहे, पण हुशार असणारा ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून वंचित आहे. ही गोष्ट तात्या साहेबांना ज्यावेळेस समजते त्यावेळेस महात्मा फुले आपल्या जवळचे मित्र ज्यांचं नाव मिचल, या मिचलांना एक पत्र पाठवतात आणि सांगतात की दलित वस्तीतला ज्ञाना नावाचा मुलगा आहे, पण ज्ञाना नावाचा मुलगा नावाप्रमाणे फक्त ज्ञान असून नाही तर तो शिक्षणापासून वंचित आहे. याला जर तुमच्या वर्गामध्ये बसू द्या, 2-4 अक्षराची ओळख त्याला देखील होईल. मिचलांचा होकार आला आणि होकार आल्यानुसार तो ज्ञाना नावाचा मुलगा त्या शाळेच्या दिशेने चालत चालत निघाला. चालत चालत वर्गाच्या जवळ गेला आणि शाळेचा उंबरठा ओलांडून आतमध्ये पाऊल टाकणार तोच वर्गातली काही धर्मपंडितांची पोरं बाहेर आली. विचारांना कळा कसं का. त्यावेळेस एक धर्म ठेकेदाराचं पोरग पुढे आला आणि म्हणाला, गुरुजी हा दलित कुटुंबातला आहे आणि हा जर वर्गात बसला तर आम्ही मात्र वर्गात बसणार नाही. तसं गुरुजी म्हणाले, बाबांनो तुम्ही खाली, तुम्ही बाकड्यावरती बसता, तो ज्ञाना नावाचा जो मुलगा आहे तो खाली जमिनीवरती चटईवरती बसेल. तसं दुसरं पोरग पुढे आला आणि ते म्हणाला, गुरुजी मग चटई तर जमिनीवरच असते ना, मग तो मुलगा जर या चटईवरती जर बसला तर त्याचा विटळ या चटईला होईल, चटईचा विटळ या जमिनीला होईल, जमिनीचा विटळ आम्हाला होईल आणि आम्हाला घरी गेल्यावरती रोज आंघोळ करावी लागेल. केशवपणाची प्रथा काय सांगते, नवरा मरण पावल्यानंतर विधवा झालेल्या स्त्रीचं तोंड पाहणं अपशकुन आहे आणि विधवा झालेल्या स्त्रीचं तोंड बघता कामा नये. म्हणून काय तर त्या विधवा स्त्रीच्या डोक्यावरचे सगळे केस भादरून काढायचे, तिला टक्कल करायचं, तिचा चेहरा विद्रूप करून टाकायचा, जेणेकरून ती घराच्या बाहेर पडली नाही पाहिजे. तिने स्वतःचा सबंध आयुष्य आंधळ्या कोठडीमध्ये काढलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रथा परंपरा सर्वाधिक या ब्राह्मण समाजामध्ये बहुजन समाजापेक्षा या ब्राह्मण समाजात सर्वाधिक प्रचलित होत्या. म्हणजे काय, या परंपरा बंद पाडण्यासाठी महात्मा फुले लढा देतात. म्हणजे ब्राह्मणांवरती उपकार करणार
करणारा महामानव म्हणजे महात्मा फुले आहेत असं म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं ठरणार. परिवर्तन असेल किंवा सर्व धर्म सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य आहेत, या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि एक तरुण पिढीला वेगळ्या प्रकारचं वळण देण्यासाठी आणि एक व्यसनमुक्त आपला भारत देश असेल किंवा आपला परिसर असेल किंवा आपलं गाव असेल, हे करण्यासाठी आम्ही एक मोलाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आम्हाला सर्व ग्रामस्थ आणि नान्नज पंचक्रोशीतील सर्व महिला आणि तरुण तसेच वृद्ध तसेच लहान मुलांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो. तसेच जे आम्हाला जे चांगल्या प्रकारचं किंवा मौल्यवान असं एक मार्गदर्शन करणारे डॉक्टर नागेशजी गवळी यांनी जे आम्हाला एक मार्गदर्शक आणि मोलाचं जे आम्हाला जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाच्या खरोखरच ते मार्गदर्शन केल्याच्या नंतर असं मी तर स्वतः असं म्हणेल किंवा माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की खरोखरच आमचा समाजामध्ये किंवा आमच्या गावामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आज नान्नज गावामध्ये महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, आपण पार पाडली. जयंती साजरी करण्याचं काम म्हणजे आज गाव असेल, वाडी वस्ती असेल, परिसर असेल नान्नज गावच्या आसपासचा, आज परिसर हे व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. मग हा आहारी गेलेला जो म्हणजे जी व्यक्ती असते त्यांना सहकार्य करायला किंवा मानाचं म्हणजे त्यांना मार्गदर्शन करायला कोण नाही, त्या हिशोबाने आपण काय केलेलं आहे, जयंतीचं एक निमित्त म्हणून आपण पुढे केलेलं आहे. महात्मा फुलेंची जयंती आपण साजरी करायची, ह्यातनं आपल्याला थोर विचारवंतांचे मार्गदर्शन ऐकायला भेटतील. ह्या हिशोबाने आपण जयंती व्यवस्थित ठेवलेली आहे, पार पाडलेली आहे आणि कुणीही व्यसनाच्या आहारी जाऊ नये हीच संकल्पना आम्ही ह्या जयंतीतनं पार पडलेली आहे. महात्मा फुलेंचे विचार सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहेत, म्हणून आपण हे जयंतीचा कार्यक्रम केलेला आहे. खरं तर जयंती करत असताना विविध समाजातले विविध माणसांनी आम्हाला, सर्व समाजातल्या सर्व माणसांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं आणि त्याच ठिकाणी आम्ही नागेशजी गवळी यांचंसुद्धा मोठं व्याख्यान ठेवलं आणि त्यांनी महात्मा फुलेंविषयी अगदी भरपूर या गावासाठी सांगितलं आणि त्यांचं कार्य मोठं असल्यामुळं त्यांनी भरपूर या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्हाला आणि सगळ्या समाजाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेस आपण जयंती करत असताना समाजाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेले आणि भविष्यातसुद्धा आम्ही या ठिकाणी मोठं काम करणार आहोत आणि समाज एकत्र करून सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी भविष्यातसुद्धा फुले जयंती असं शाहू फुले आंबेडकरांची सगळ्यांची जयंती आम्ही या ठिकाणी करणार, गावाला बरोबर घेऊन चालणार. प्रतिनिधी नंदू परदेशी, जामखेड, अहमदनगर, NTV न्यूज मराठी.